थोडं कन्फ्युजिंग आहे पण शॉर्टकट सांगतो. एका मुदलाची सरळ व्याजाने पहिले काय करायचं, 6 वर्ष पहिले वर्ष लिहून घ्यायचं आणि नंतर रास. सोपी पद्धत सांगतो, 6 वर्षात 3,844 रुपये रास होते आणि 8 वर्षात 4,092. असा संदर्भ जर विचारला दादा, राशीतला आणि वर्षातला फरक काढून घ्यायचा. म्हणजे 2 वर्षाचं व्याज जे आहे याच्यातला जो फरक आहे तो म्हणजे किती, 248 रुपये हा फरक आला. मग 6 वर्षाचा व्याज काढून घ्यायचं, म्हणजे 6 तुलनेत घेतलं म्हणजे येणारी जी व्याज आहे या राशीतून वजा केली आपल्याला रक्कम भेटते. म्हणून याचा तिरपा गुणाकार केला, 6 गुणाकाराला 248 छेदाला 2. पहा बेक बे बेक बे बेत्रिक 6, 3 8 24 4 हातचाले 2, 4 त्रिक 12 2 14 4 हातचाले 1, 3 2 6 1 7. आता 744 रुपये हा व्याज आहे, पण तो किती वर्षाचा, 6 वर्षाचा. म्हणून याच्यातून किती 744 वजा करून घ्यायचे, म्हणजे याच्यातून 0001 म्हणजे 3100 रुपये हा तुमची झाली रक्कम. आता रक्कम मला भेटली पण दर सांगायचा, पण व्याजेसोबत नेहमी काय करायचं, गुणाकारात काय ठेवायचा 100. व्याज होती किती 6 वर्षाची, 744 गुणाकाराला 100 छेदाला 3100 गुणाकाराला किती वर्ष, 6. 6 1 6 6 1 6 उरले 1, 6 2 12 उरले 2, 6 चुक 24, 31 1 31 आणि 31 चुक 124, 2 शून्य कटले 2 शून्य कटले, बराबर 4% का असणार आहे तुमचा दर. पण दुसऱ्याचं उत्तर आता कमेंट करून सांगा, समजलं असेल. आवडलं तर नक्की काय करा, फॉलो आणि सबस्क्राईब सोबतच करा. धन्यवाद.